निश्चितपणे आपण पाहतोय हे भव्य पर्व आणि या भव्य पर्वाचं संपूर्ण महाड विभागाला किंवा आपण जर पाहिलं तर या दक्षिण रायगडाला असेल गर्व, या गर्वानं मान उंच व्हावी असं दैवित्यमान आणि हा दिमागदार सोहळा आज मात्र आपल्या भेटीसाठी तिसरी रात्र मैदानाच्या आतमध्ये आणि तिसरी मॅच सुद्धा. एका बाजूला टीम आपण पाहतोय दक्ष 11 अय्यान बॉईज माणगाव, त्यांच्या विपक्षामध्ये भैरी जोगेश्वरी शरद मांडे 11 नडगाव. टॉस जिंकला टीम माणगावनं आणि पहिली बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. त्याच वेळेला नडगाव गावाच्या बाजूनं सलामीची जोडी पनवेल विभागातून येत असताना आपण जर पाहिलं तर महत्वाचा खेळाडू नाव आहे सूरज पाटील मैदानावरती दाखल झाला. त्याच्या साथीला खेळण्यासाठी आपण पाहतोय विजय मांडे, एक गावचा खेळाडू, एक आयकॉन. त्याच्या समोर आयकॉन गोलंदाज सुशील. पहिलाच बॉल इकडे मात्र काय घडलंय, बीमर बॅटची कडा, बॉल फाईन लेगला, सीमा पार, चौकार. परफेक्ट त्यांना पाहायला मिळतात. पुढचा बॉल फ्री हिटचा असेल. फुल टॉस, त्याच्यावरती आक्रमण. सूरज पाटील त्याच्या बॅट मधून आल्यात 6 धावा. सूरज पाटील हे नाव या महाड नगरीमध्ये चमक धमक दाखवताना पाहायला मिळते. तुषारजी मांडे साहेब यांच्या वतीने षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आपण पाहतोय. सध्याच्या घडीला यंग टॅलेंटेड खेळाडूंमधून जास्तीचा आयकॉनचा प्रवास करणारा खेळाडू किंबहुना पनवेल तालुक्यामध्ये गाव मर्यादित क्रिकेट खेळत असताना मॅन ऑफ द सिरीजचे किताब जास्तीचे जिंकणारे दोन्ही खेळाडू एकाच संघामध्ये खेळताना पाहायला मिळतात. जिकडे एका बाजूला मयूर वाघमारे सुद्धा इन ऍक्शन आपण पाहणार आहोत या मॅच मध्ये. 11 धावा एकाच बॉलवरती 11 धावा आल्यात. सुशील ढाकवळ कमबॅक आणावं लागेल, पलटवार करावा लागेल. आज मीही आयकॉन आहे हे दाखवून द्यावं लागेल. इकडे समोर आपण जर पाहिलं तर सूरज पाटीलला धावसंख्या 11. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती सुशील, दुसरा चेंडू घेऊन. यावेळीचा स्ट्रोक, गॅप स्ट्रोक खेळला, जागा बनवली आहे, बॉल डीप बॅकवर्ड पॉइंटला, चौकार. चार धावा तिकडे मात्र स्कोरकार्ड वरती प्लस सुद्धा पाहायला मिळतात. चौकाराच्या साह्याने टीमचं धावफलक मात्र आपण पाहतोय पुढे सरसावत असताना 15 धावा येताना पाहायला मिळतील. या मॅच मध्ये खूप सारा धावा बनणार जर सूरज पाटील मैदानावरती उभा राहणार. पहा, यंदाच्या हंगामामध्ये सर्वाधिक फास्ट 50 मारण्याचा विक्रम सुद्धा त्याच्या नावावरती आहे. 13 बॉल मध्ये 50 धावा करणारा यंदाच्या हंगामामधला खेळाडू सूरज पाटील आज मात्र आपण जर पाहिलं तर मैदानावरती चमक धमक सोडतोय. फुल टॉस, त्याच्यावरती आक्रमण. आता दिशा स्क्वेअर लेगची आहे, माणगाव संघाची दशा होणार आहे. हाई षटकार. षटकार म्हणजे बीमर वरती हा षटकार पाहायला मिळत आहे. म्हणजे सुशील ढाकवळ या मॅच मध्ये गोलंदाजी करणार नाही, नियमावलीच बनली आहे तशी. यस सर, बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे का?
येस बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे. पंचांच्या निर्णयावरती आक्षेप घेण्यात आला, चेक केलं जाईल. वंडर स्पोर्ट्स इंडिया या वाहिनीवरती आपण पाहतोय. वेस्ट साईडचा नो बॉल आहे का हे चेक करायचं. येस रिव्ह्यू सक्सेसफुल, फेअर डिलिव्हरी, योग्य बॉल आहे मैदानावरती. कारण की ज्या वेळेला सूरज खेळत होते थोडी बॉडी लँग्वेज आपण जर पाहिली ना तर अगदी आपण जर पाहिलं तर थोडे बेंड होताना पाहायला मिळाले. आणि मग तो फुल टॉस बॉल त्यांनी खेळला. ॲक्शन रिप्ले आपण स्क्रीनवरती पाहिला आणि पाहता पाहता 6 धावा स्कोर कार्डवरती मिळतील. म्हणजे पुन्हा नव्यानं सुशील डाकवळ या मॅचमध्ये गोलंदाजी करतील हे महत्त्वाचं आहे. पाहना म्हणजे तिकडे तिसरे पंच जोडले जातात, यूट्यूब वाहिनीची मदत घेतली जाते, कोणत्याही टीमवरती अन्याय व्हायला नको. आणि म्हणूनच का होईना या स्पर्धेला मानाची स्पर्धा म्हणून पाहिले जाते. मोठा फटका शॉर्ट पॉइंटच्या दिशेला खेळला गेलाय. फिल्डर तिकडे आहेत, प्रयत्न केले, प्रयत्न अपुरे. तौसिफ परदेसी बॉलच्या मागे पळताना पाहायला मिळतील. पाहता पाहता दोन्ही बॅटरने 2 धावा आरामामध्ये तिकडे कंप्लीट केलेला बघायला मिळाला. आणि त्याच दुहेरी धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 23 धावा धावफलकावरती मात्र लागल्या गेल्या. 23 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. एकंदरीत आपण जर पाहिलं तर 4च बॉल झाले, 23 धावा आल्यात. यदा कदाचित या स्पर्धेतील सर्वाधिक महागडे षटक आपल्या भेटीसाठी येतोय की काय. हो अप्रतिम अप्रतिम बॉल. हे प्रतिउत्तर होतं या आधीच्या 4 बॉलचं. तुषारजी मांडे साहेब यांच्या वतीनं बक्षीस आलंय. सूरज पाटीलनं जे 2 षटकार खेचले होते त्या 2 षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज, तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राईज इकडे जमा झालंय. नडगाव संघ म्हटला की त्यांच्या प्रेक्षकांचा जल्लोष आणि सगळ्याच मात्र आपण पाहिलं तर खेळाडूंचा उत्साह वाढवला जातो. काय घडलंय, पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा झालाय, अतिरिक्त धाव मात्र मिळते. यस पुन्हा रिव्ह्यूचा कॉल होतो इकडे. बॉलिंग टीमचा रिव्ह्यू. पंचांचा निर्णय होता व्हाईट बॉल आहे, पण इकडे चेक केलं जाईल हा नक्की बॉल कसा आहे. तिसऱ्या पंचांची मदत पुन्हा घेतली जाते. बॉलिंग करणाऱ्या टीमचा एक रिव्ह्यू सक्सेसफुल राहिला होता. यस रिव्ह्यू पुन्हा एकदा सक्सेसफुल, फेअर डिलिव्हरी, योग्य बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. अगदी वाईट यॉर्कर पाहायला मिळाला. बॅटर थोडे स्टफल झाले होते. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन आपण पाहतोय. बॅटर थोडे स्टफल झाले, मग वाईट लेन वाढली आणि त्याच वेळेला अगदी त्या 2 रेषच्या मध्ये बॉल पडला आणि डॉट बॉलची सांगत होताना पाहायला मिळते. चांगली बॉलिंग कमबॅक चालला. 4 बॉलमध्ये 23 आल्या होत्या. तिथून पुढे पुढचे 2 डॉट आल्यानंतर आता एका ओव्हरमध्ये 23 धावा पाहायला मिळतील. इथून पुढे अजूनही 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 4 षटकांच्या खेळामध्ये कशा पद्धतीचा खेळ होईल. चला माणगाव टीम मीटिंग नकोय, जास्तीचा वेळ खर्च करायचा नाही. मी विनंती करेन, आपलं लक्ष वेधेन. खूप साऱ्या मॅचेस आजच्या रात्रीमध्ये आपल्याला खेळवायचे आहेत आणि त्याही जास्ती षटकांच्या. दक्ष 11 अय्यान बॉईज माणगाव, त्यांच्या विपक्षामध्ये भैरी जोगेश्वरी शरद मांडे 11 नडगाव. 2 दिग्गज संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढतात. अगदी दोन्हीही मातब्बर संघ आहेत. दोन्ही संघामध्ये आयकॉन खेळाडू हे मात्र दर्जेदार पाहायला मिळतील. जिकडे एका बाजूला आपण जर पाहिलं तर तौसिफ परदेसी सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. माणगाव तालुक्यालाच बिलॉंग करतात. तालुक्यातूनच एक आयकॉन खेळाडू आलाय आणि मग अशा स्थितीमध्ये कशा पद्धतीचा खेळ होईल हे आपल्याला पाहावं लागणार आहे. चला त्वरा करा. पंचांशी मात्र वार्तालाप केली जाते. आज प्रचंड गर्दी आपण पाहतोय. हे महाडचं प्रेक्षक वर्ग दर्दी आहे आणि निश्चितपणे क्रिकेटवरती प्रेम करणार आहे आणि म्हणूनच कोईना आज या चांदे क्रीडांगणाच्या चहूबाजूनं गर्दी केली आहे. सगळ्याच प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आपण पाहतोय. स्वर्गीय माणिकराव जगताप स्मृती चषक 2025 हे भव्य पर्व आणि तिसरी मॅच, पहिला डाव मैदानावरती चालू आहे. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकासाठी नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. उमेश वरती विश्वास दाखवलाय. उमेशला 5 रन केलाय. समोर आपण पाहिलं तर महत्वाचे खेळाडू पाहायला मिळतील. विजय मांडे हाफ ट्रॅकर, फक्त दिशा द्यायची होती. स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल चालला. तिकडे रोशन जाधव बॉलच्या खाली त्यांना पाहायला मिळतील. चांगली फिल्डिंग, 1 धाव निश्चितपणे मिळेल. हॅलो, यानंतर होणारा सामना आहे तिरुपती सावर्डे वर्सेस जुई वॉरियर्स.
एम के इरफानचा संघनायक या ठिकाणी आलेला आहे. तिरुपती सावर्डे आपल्याला हा पहिला पुकार आहे. स्वानंद खानविलकर कर्णधार. 24 धावा स्कोर कार्ड वरती स्ट्राईक रोटेट झाली आहे. पहा ना, म्हणजे विजय मांडे यांनी चांगलं माइंड सेट केलंय. सूरजला जास्तीचं स्ट्राईक वरती आणायचं आहे. फुल टॉस, त्याच्यावरती आक्रमण. सूरज पाटील एकच म्हणत असेल, असे बॉल मला आज रात्रभर फेकले ना तरी मी असे मैदानाच्या बाहेर फेकण्याची ताकद बाळगतो. 6 धावा. फुलटॉस बॉल वरती 6 धावा आल्या आणि त्याच वेळेला तुषारजी मांडे साहेब यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज सूरज पाटील साठी इकडे आलाय. 3 षटकार खेळले सूरजने. काय फटकेबाजी तो करतोय. सगळ्यांचीच मात्र आपण जर पाहिलं तर मन जिंकणारी फलंदाजी. पहा, आवर्जून जवळून सगळेच प्रेक्षक वर्ग पाहतात, ते स्क्रीनवरती दाखवले जातात वंडर स्पोर्ट्स इंडिया या वाहिनीवरती. काहींना जागा मिळाली नाही ते ग्रिलवरती. अगदी आपण जर पाहिलं तर आपला स्वतःचा पूर्ण भार देऊन या मातचा भार आपल्या खांद्यावरती जणू काही त्यांनीच घेतलाय. आणि अशा स्वरूपामध्ये आपण जर पाहिलं तर सगळेच प्रेक्षक वर्ग आनंद घेतात. सूरज पाटीलची बॅटिंग सगळेच मात्र आपण जर पाहिलं तर एन्जॉय करतात. बॅटची कडा, नशिबाची साथ, बॉल चाललाय लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे. याही वेळेला 4 धावा. किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है. आज धाडस दाखवले सूरज पाटीलनं. नशिबाची साथ सुद्धा मिळाली आहे आणि या वेळेला स्ट्रोक आपण पाहतोय. अप्रतिम फटका, बॉल स्क्वेअर लेग पार, फ्लॅट अँड फ्युरियस षटकार. तुषारजी मांडे साहेब यांच्या वतीनं पुनश्च एकदा 500 रुपयाचा कॅश प्राइज सूरज पाटील साठी येतोय. आज सूरज चमकलाय रात्रीमध्ये. ओहो, या वेळीचा बॉल, चांगला बॉल पाहायला मिळतं. बॅकफुटला जाऊन खेळायचं होता, लगेच कमबॅक झाला. बॉलिंग करत असताना एक युवा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतं. चांगल्या रीतीची गोलंदाजी त्याला करायची, धावा थांबवायच्या. आणि त्याच वेळेला मात्र फेकला गेलेला हा डॉट बॉल आपण पाहिला. हे प्रेक्षक वर्ग आपला स्क्रीनवरती जिथे उमेश बॉलिंग मार्क वरती आता आलाय. मोठा फटका, याही वेळेला आक्रमण झालंय. बॉल जाईल मिड विकेट पलीकडे. या डावातील हा 4था षटकार. जी मांडे साहेब यांच्या वतीनं पुनश्च एकदा सूरज पाटील साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. आज मात्र अप्रतिम दर्जाची बॅटिंग, अव्वल दर्जाचं कामकाज खेळपट्टीवरती या पठ्ठ्यानं करून दाखवलंय. पहा, मात्र 2च ओव्हरमध्ये 46 धावा धावफलकावरती लागलेला पाहायला मिळतील. 2 ओव्हरमध्ये 46 धावा. एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं इथे मात्र वाटचाल केली जाते. पहा ना, म्हणजे टीमची धावसंख्या 46 आहे आणि 12 बॉल मध्ये 44 धावांचा वादळी खेळ सूरज पाटील करतोय. वाह, काय खेळी करतोय सूरज पाटील. बंटी घाडगे यांच्या वतीनं बक्षीस आलंय. म्हणजे आता त्यांना खेळ अपेक्षित आहे विजय मांडे यांच्याकडून. विजय मांडे यांनी लगातारचे 3 6 खेळले तर 5000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. पहा, म्हणजे आता पहा ना, म्हणजे सगळ्यांचंच मनोबल वाढवलं जात आहे. सूरज पाटील खेळतात तर आता विजय मांडे सुद्धा खेळले पाहिजे, म्हणजे धावा बनतील, एक चांगली टोटल होईल आणि मग सूरस्थितीमध्ये नडगावकर दिसतील आणि त्यासाठीचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केले जातात. षटक क्रमांक 3 साठी, तिसऱ्या षटकासाठी नवीन गोलंदाज आपण पाहतोय मोहसिन नदाफ. मोहसिन बॉलिंग मार्क वरती, ऑलराऊंडर खेळाडू, महत्वाचा आपण पाहिलं तर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. फिल्डिंग युनिट मध्ये विवरचना आखली जाते.
धावा बनवायच्यात, धावा थांबवायच्यात. हा खेळ क्रिकेटचा तुम्हा सर्वांनाच आनंद देणारा खेळ आज मात्र चांदे क्रीडांगणावरती घेऊन आलाय. आणि चांदे क्रीडांगणावरती आल्यानंतर सूरज पाटीलचा खेळ पाहता सगळेच मात्र त्याच्या प्रेमामध्ये पडलेत, कारण की खेळच त्याने चांगला केलाय. 11 बॉलमध्ये 12 बॉलमध्ये 44 वरती तो खेळतोय. स्विच इट, वाह काय फटका खेळलाय. स्वीट साऊंड देणारा, या वेळेला उलटा फुलटा षटकार. करत असताना विजय मांडे सुद्धा पहिल्याच बॉलवरती मोहसिन नदाबला एकच सांगितलं, या मोहसिन तुमचंही या मॅच मध्ये स्वागत आहे. षटकारानं 6 धावा जोडल्या. सरळ बॅटनं धावा येतात, बॅट उलटी केली तिकडेही धावा आल्या. आज मात्र रात्र ही नडगावकरांचीच आहे की काय. पहिला डाव तर त्यांच्याच दिशेनं जाताना पाहायला मिळते. तुषारजी मांडे साहेब यांच्या वतीनं याही षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज इकडे आलंय. मंत्रमुग्ध केलं या दोन्ही फलंदाजाने. म्हणजे अगदी आपण जर पाहिलं तर प्रेक्षकांना काय हवं असतं, जास्तीचे षटकार जास्तीचे चौकार पाहायला मिळायला गरजेचं असं, आणि तेच मात्र आलेत. ब्लॉक होल पद्धतीचा बॉल समोरच्या दिशेला खेळलाय. पहा ना, या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक राहिलं होतं ते निखिल पाटील, वाघरण गावचा, अलिबाग तालुक्याचा तो खेळाडू होता. आज मात्र आपण जर पाहिलं तर पनवेल तालुक्यातील आपण जर पाहिलं तर वागुलवाडी या गावचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. सूरज पाटील, त्याच्या बॅटमधून अर्धशतक येईल का. 12 बॉल 44 वरती तो खेळतोय. मोठा फटका, चांगला स्ट्रोक, ब्लॉक होल पद्धतीचा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. रोशन जाधव बॉलच्या खाली. एक धाव मात्र तिकडे त्यांना पाहायला मिळते. एकेरी धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती 54 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. 54 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ मोहसिन नदाफ. कमबॅक आणायचंय. समोर स्वतः विजय मांडे. एक षटकाराच्या साह्यानं ब्लॉक होल, अप्रतिम, चांगली गोलंदाजी, कमबॅक, पलटवार पाहना. म्हणजे पहिल्याच बॉलवरती रिव्हर्सचा षटकार आला, तदनंतर मात्र इरादे बदलले. मोहसिन यांनी लाईन लेन सगळं काही एकंदरीत योग्यरित्या पकडलंय आणि त्याच वेळेला चांगल्या दर्जाची बॉलिंग. 55 धावा स्कोरकार्ड वरती. एकही फलंदाज बाद झाला नाही यानं ही जमाची बाब आहे. भैरी जोगेश्वरी शरद मांडे 11 नडगाव संघाच्या बाजूनं. पुढचा बॉल, अजून एक मोठा फटका, या वेळेला पुल आणि चेंडू मैदानाच्या बाहेर गुल. षटकार, अर्धशतक. इकडे मात्र या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक. सूरज पाटील, एकदा बॅट उंचवायची आहे, टाळ्या झाल्या पाहिजे. पनवेल तालुक्यातून आलेला खेळाडू सूरज पाटील आणि त्यानं या महाड नगरीमध्ये अर्धशतक ठोकलंय. गाडी क्षेत्रामध्ये जोडी जमली किती वेगानं धावते. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये तसंच आहे, 2 बॅटरची जोडी जमली ना का धावाही खूप मोठ्या होतात. आणि आज तेच होत आहे. बॅटची कडा थर्डमॅनच्या दिशेला चाललाय. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. या पहिल्या डावामध्ये अजून एक चौकार. सन्माननीय तुषारजी मांडे साहेब यांच्या वतीनं आपण जर पाहिलं तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज सूरज पाटील साठी. इकडे मात्र बक्षीस येत आहेत. हे प्रेम आहे. शरद मांडे साहेब यांच्या वतीनं सुद्धा सूरज पाटील साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. तब्बल 5000 रुपयाचा मानकरी ठरलाय सूरज पाटील. त्यानं खेळ तसा केलाय. वाह, सगळ्यांचीच मनं जिंकली. यस, निश्चितपणे आपण म्हणतो ना, याआधी डीजे ऑपरेटरने सुद्धा पाटलांचा बोलबाला सांगितलं आणि मैदानावरती सूरज पाटीलचा बोलबाला आपण पाहतोय. टीमची धावसंख्या 65, एकट्याच्या 55 आणि त्यांच्या साथीला खेळत असताना विजय मांडे आपण पाहतोय 9 या आकड्यावरती खेळतात.
3 ओव्हरचा खेळ संपला, 65 धावा धावफलकावरती आहेत. इथून पुढे अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. आता विकेटच्या शोधामध्ये माणगावकर असतील. विकेट इम्पॉर्टंट आहे, विकेट येणं गरजेचं आहे. पुढचा बॉल गणेशचा बॉल, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तौसी बॉलच्या खाली, कोणतीही चूक नाहीये. पहिली विकेट, पहिला धक्का. विजय मांडे मैदानाच्या बाहेर. संपूर्ण महाड तालुक्यातील एक नामांकित पंच सन्माननीय नंदूजी मांडे साहेब, तेही नडगाव गावाला बिलॉंग करतात आणि त्यांच्या वतीनं आमच्या समालोचनासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज इकडे देण्यात आलंय. त्यांची आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक आभार मानतोय. जाऊया पुन्हा मागच्या दिशेनं. मैदानाच्या आतमध्ये यंदाचा हंगाम ज्या पठ्ठ्यानं गाजवून सोडलाय, पनवेल तालुक्यातील देवत्याचं गाव, मयूर वाघमारे त्याचं नाव. तो मैदानाच्या आतमध्ये टप्पा पडला, बॉल बाहेर. व्हाईट बॉलचा कॉल झाला. बॉलिंग करणाऱ्या टीमचा लगेच रिव्ह्यूचा कॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जिकडे समोर आपण पाहतोय, आपण पाहिलं ना तर पनवेल तालुक्यातील एक छोटंसं देवत गाव, आणि त्या देवत गावाला बिलॉंग करत असताना, देवत गावाचं क्रिकेट खेळत असताना, ज्यानं गाव मर्यादित क्रिकेट खेळताना मॅन ऑफ द सिरीजची 4 व्हीलर जिंकली, यंदाच्या रायगड प्रीमियर लीगची 4 व्हीलर जिंकली, तो मयूर. यस, रिव्ह्यू सक्सेसफुल. योग्य बॉल, फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. अप्रतिम चेंडू आपण पाहतो. कॉन्फिडन्स लेवल पहा ना तौसिफची, जो एस्टनच्या मागे आहे, त्यानं लगेच सांगितलं रिव्ह्यूचा कॉल आम्हाला करायचा आहे. समोरचा बॉल ब्लॉक होल पद्धतीचा समोरच खेळलाय. बॉल गोळीच्या वेगानं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. एक धाव. एकाच धावेवरती समाधान आपण पाहतोय. पाहणं म्हणजे काही बाकी हंगामाचा विचार केला आपण, म्हणजे मागील वर्षापर्यंत जाऊया. मागील वर्षामध्ये रायगडाला सर्वाधिक युवा गोलंदाज लवकर मिळाला, तो मयूर वाघमारे. पण त्याच वेळेला मयूर वाघमारे हे बॅटिंगही करू शकतात याची जाणीव कोणाला नव्हती. पण यंदाची रायगड प्रीमियर लीग जी खेळली आणि तिथून पुढचा जो प्रवास चालू झालाय ना, तो अनस्टॉपेबल राहिलाय. पुढचा बॉल टप्पा पडला, बॉल बाहेरच्या दिशेला. यस, व्हाईट बॉल. अवंतर स्वरूपाची धावफलकावरती त्यांना पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर अवंतर स्वरूपाची धाव मिळेल. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय आणि 67 धावा. म्हणजे पहा ना, मयूर वाघमारे मैदानावरती खेळतात. सध्याच्या घडीला ते लग्न बंधनामध्ये सुद्धा अडकले, पण इंस्टाग्राम आणि त्याच वेळेला युट्यूबवरती ब्लॉग सुद्धा सातत्यानं पाहायला मिळतात. या स्पर्धेचा सुद्धा ब्लॉग येईल मयूर वाघमारे युट्यूब वाहिनीवरती. समोरचा बॉल, सूरज पाटील थांबायचं नाव घेत नाहीयेत. अजून एक आक्रमण लॉंग ऑफच्या वरून. 6 धावा. फॅन फॉलोईंग तिकडे मात्र चिमुकला मैदानाच्या आतमध्ये गेलाय. सूरजची बॅटिंग आवडली, त्याच्यासोबत त्यानं सेल्फी घेतली आहे. हा आनंदच वेगळा आहे. तुषारजी मांडे साहेब यांच्या वतीनं सूरज पाटील साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. पुन्हा एकदा ब्लॉक होल पद्धतीचा बॉल, त्याला सन्मान दिलाय. तिथे मिड ऑफला चांगली फिल्डिंग, वेगानं तो धावला. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जातील का? नाही. मयूरनं सांगितलंय आता पुढचा बॉल मलाही खेळायचा आहे. इथे 4थं षटक मार्गस्थ आहे. 74 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती पोहोचलेला पाहायला मिळतात. पहा ना, म्हणजे 17 बॉल मध्ये 62 धावांचा वादळी खेळ. सूरज पाटील काय बॅटिंग करतोय आज. सूरज रात्रीमध्ये चमकलाय. स्वतःची नावाची चमक दमक किंबहुना त्याची तीव्रता पूर्णतः मैदानावरती पाहायला मिळाली. मोठा फटका, बॅटची कडा, बॉल अवे. तौसिफ आपण पाहतो बॉलच्या खाली, कोणती चूक नाहीये. मोठी विकेट,
मयूर वाघमारे मैदानाच्या बाहेर. दुसरा फलंदाज बाद. खेळ इकडे मात्र संपताना पाहायला मिळाला. पहिल्या डावामध्ये 4 ओव्हरचा खेळ संपला. पहा पुन्हा एकदा सूरज पाटीलची फॅन फॉलोईंग आपल्याला पाहायला मिळते. स्क्रीनवरती आपण पाहतोय हे चिमुकले. हा आनंद पहा ना, अगदी त्यांना सेल्फी घेतल्यानंतर ती मोठी स्माईल आणि हा आनंद. मोबाईल घेऊन तो पुन्हा मैदानाच्या बाहेर चाललाय. आज तो स्टेटस ठेवेल, तो इंस्टाग्रामवरती स्टोरी टाकेल, सूरजला मेन्शन करेल. हा आनंदच वेगळा आहे, कारण की सूरज पाटीलने खेळत तसा केलाय अप्रतिम. इकडे मात्र महाटनगरीमध्ये सुद्धा चाहते बनवून टाकले सूरजने. चला विनंती करेन स्पीडअप घ्या. टीम मानगाव संघ म्हणजे अजून एक चाहता मैदानावरती. सगळे चिमुकले पा. म्हणजे कालपर्यंत आपण पाहिलं तर फरमान खान यांची फॅन फॉलोईंग जास्तीची पाहायला मिळाली. आज सूरज पाटील यांची फॅन फॉलोईंग आपण पाहतोय. सगळे चिमुकले जात आहेत, सेल्फीज काढल्या जात आहेत. हा आनंद मिळतोय, कारण की हा आनंद मात्र गगनात मावणार नाहीये. आज सूरज पाटील अर्धशतक ठोकणारा खेळाडू. टीमची धावसंख्या धावफलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 74 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचं षटक. शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि या शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आपण पाहतोय पुन्हा एकदा मोहसिन नदाफ. सूरज पाटील समोर. पहिला बॉल बॅकफुटला जात असताना या वेळेला डीप बॅकवर्ड पॉइंटला अजून एक आक्रमण झालंय. इकडे नक्की काय धावा आहेत या पाहिल्या जातील. यस, वेळ घेतला जाईल. 2 पंच एकंदरीत येतील, पाहतील, कळवतील. यस, तिसऱ्या पंचांचा कॉल केलाय. चेक करायचं इकडे की नक्की बॉल स्टेजच्या वरती आलाय का की खाली आहे, की प्रेक्षकांना बॉल लागून आतमध्ये आला, हे सगळे चेक करायचंय. यस, निर्णयाची वाट पाहिली जाईल. यस, अजून एक चिमुकला पा. वेळ मिळाला तसा तो सुद्धा सेल्फी काढण्यासाठी मैदानावरती दाखल झालाय. फॅन फॉलोईंग वाढली आहे सूरज पाटीलची. अगदी त्यानं जो खेळ केलाय ना, मंत्रमुग्ध केलंय सगळ्याच. मात्र आपण जर पाहिलं तर चिमुकल्यांच्या मनावरती अधिराज्य गाजवलंय. अजून एक सेल्फी काढण्यासाठी पहा किती वेगानं धावत आलाय. त्यालाही मात्र सेल्फी घ्यायचे. चला चला, सगळ्यांनी मैदानावरती जाऊ नका, विनंती करेन. सगळ्यांनी मैदानावरती जाऊ नका. सूरज पाटील आपल्यासोबत एक आजची रात्र पूर्ण आहे. चला मैदानाच्या बाहेर रोडवरती कोणी गाड्या पार्क करू नका, विनंती करेन. यस, थोड्याशा बाजूला गाड्या पार्क करा. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना जास्तीची जागा द्या, विनंती करेन. यस, फोटोज काढले जातात. शेवटच्या षटकामध्ये पुन्हा एकदा आपण जाऊया. टीमची धावसंख्या धावफलकावरती 78 एकट्याच्या 66. यावेळेला मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. आणि जो आम्हाला नडतो ना तो डायरेक्ट दिसतो ढगात. याही वेळेला ढगात मारलाय. अजून एक षटकार. ती म्हणजे 84 आणि एकट्यानं 72 धावा. पहा, म्हणजे आता आपण पाहिलं तर चिमुकली आली आहे. तिलाही सूरज सोबत फोटो काढायचा आहे. आज यदा कदाचित आपण जर पाहिलं ना तर पहा ना, म्हणजे क्रिकेटवरती प्रेम करणारी आपण जर पाहिलं तर अजून एक चिमुकली मैदानावरती आपण पाहतोय. सूरज सोबत तिला सेल्फी घ्यायची आणि सेल्फी घेतल्यानंतरचा तिचा आनंद हा आपण पाहतोय. अगदी अप्रतिम दर्जाचा खेळ. सूरज पाटील महाड तालुक्यामध्ये येत असताना खूप मोठा फॅन पेज कमावलाय सूरजने. स्वतःच्या नावाची छाप उमटवली आहे. आपल्या नावाचं नाणं हे मात्र खणखण वाजवलंय.
ब्लॉक खोल पद्धतीचा हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळायचा होता. बॅटची कडा तदनंतर बॉल शॉर्ट थर्ड मानला, फिल्डिंग चांगली, एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. या स्पर्धेची सर्वाधिक मोठी धावसंख्या आपल्या बेटीसाठी आली आहे, जिकडे 84 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटच्या षटकातील अजूनही आपण जर पाहिलं तर 3 बॉलचा खेळ बाकी आहे. फुल टॉस, त्याच्यावरती आक्रमण करायचं होतं. स्क्वेअरलेगच्या दिशेला बॉल मात्र तिकडे चाललाय, एक धाव तर मिळेल. आणि आपण जर पाहिलं तर दुसऱ्या धावेसाठी मानस धाडस दाखवले. पाहता पाहता दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये विकेट गमावली जाते. अजून एक फलंदाज बाद, तेजस सुद्धा मैदानाच्या बाहेर. टीमची धावसंख्या धावफलकावरती एकंदरीत आपण पाहतो तब्बल 85 धावा, एकट्याच्या 73 आहेत. यादा कदाचित ही मॅच 7 किंवा 8 ओव्हरची असती तर शतकही बघायला मिळालं असतं की काय सूरज पाटीलचं, कारण की तो तब्बल 73 वरती खेळतोय. एक धाव तर मिळाली. दुसऱ्या धावेसाठी पलटले अतिवेगानं, वा वाऱ्याच्या वेगानं धावलाय सूरज. म्हणजे पहा ना, तो सलामीसाठी आलाय, तो सिंगल धावला, तो डबल धावला, त्याने षटकार खेळले, चौकार खेळले, पण शेवटच्या बॉल पर्यंत तीच एनर्जी दाखवली आहे. वेगानं 2 धावा कंप्लीट करताना पाहायला मिळते. 75 धावा, एकट्याच्या 87 धावा टीमच्या आपण पाहतोय. या पहिल्या डावातील शेवटचा चेंडू, फुल टॉस, त्याच्यावरती आक्रमण, स्क्वेअर लेगच्या आणि लॉंग लेगच्या मधोमध बॉल जाईल. एक धाव तर तिकडे मिळतीये. एका धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या 88. महाडकर, सूरज पाटीलची बॅटिंग आवडली आहे तर टाळ्या झाल्या पाहिजे. यस, या टाळ्यांचा हकदार आहे सूरज पाटील, ज्यानं 23 बॉल मध्ये 76 धावांचा वादळी खेळ केला. तो सूरज पाटील आपल्याला पाहायला मिळते. मनपूर्वक अभिनंदन सूरज, असाच खेळ तुझा बहरत राहू अशी ईश्वरचरणी प्रार्थना निश्चितपणे करू. टोटल असेल या मॅच मध्ये चेंडू असेल 30. आवश्यकता या सामन्याला जिंकण्यासाठी तब्बल 89 धावांची. हॅलो, यस, तिरुपती सावर्डे वर्सेस MK इरफान, दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे, चला नाणेफेकीसाठी चला. चला. तिरुपती सावर्डे आणि MK इरफान, चला. 89 धावांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल. 89 या धावा. सामन्याची नाणेफेक माणमधील प्रतिष्ठित महावीर ज्वेलरचे मालक महावीर जैन यांच्या शुभ हस्ते केली जाणार आहे. 89 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने होईल या दुसऱ्या डावामध्ये मी थांबतो, तुम्ही थांबू नका. समालोचन कक्षामध्ये आवाज ऐकूया. आवाज महाराष्ट्राचा, आवाज आपला पुणे जिल्ह्याचा, आवाज सन्माननीय आपण पाहिलं तर नरेश ढोंबे सरांचा. धन्यवाद.
रोहा तालुक्यातील एक अत्यंत युवा समालोचक, प्रतिभावान समालोचक हर्षल मुंडे यांना फ्रेंड ग्रुप महाड आयोजित माजी आमदार स्वर्गीय माणिकराव जगताप स्मृती चषक 2025 मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। विद्युत झोतातील मर्यादित षटकांच्या टेनिस बॉलवरील क्रिकेट स्पर्धेचा आस्वाद आपण घेतोय आणि 33 वर्षांची ही परंपरा फ्रेंड्स 11 ने जोपासलेली आहे, प्रेक्षकांनी जोपासलेली आहे। महाड शहराची ओळख संपूर्ण देशभरात या स्पर्धेच्या माध्यमातून होते। क्रिकेटचं स्वरूप थोडंसं बदललेलं आहे। पूर्वी आयकॉन नव्हते तर सगळ्या टीम ऑल इंडिया ओपन कुठलाही खेळाडू तुम्ही कुठल्याही संघामधून इथे बघत होतात, परंतु त्यावेळेस एक जमाना होता की एका टीमचा खेळाडू दुसऱ्या टीम मध्ये खेळायला जायचा नाही आणि असा एखादा खेळाडू जर दुसऱ्या टीम कडून खेळायला गेला तर त्याच्यावरती शिक्का बसायचा। मग अशा खेळाडूचं महत्त्व क्रिकेटमध्ये काही नसायचं, त्यामुळे आपली टीम खूप महत्त्वाची होती। अशा काळात सुरू झालेली स्पर्धा आहे। मात्र त्यानंतर टेनिस क्रिकेटने अनेक संक्रमणं बघितली, अनेक स्थित्यंतरं बघितली आणि आता आपण या वळणावरती येऊन पोहोचलेलो आहे। एक क्रिकेट आपला सगळ्यांचा जिव्हाळ्याचा खेळ, आवडीचा खेळ, लाडका खेळ, आपण सर्वांनीच आपल्या मनात जपलेला खेळ आज या मैदानामध्ये आपण बघतोय। जगदीश खेबुडकरांनी क्रिकेटवरती अत्यंत सुंदर कविता लिहिलेली आहे आणि विशेष म्हणजे ती गायलेली सुनील गावस्करांनी। अफाट ऐशा मैदानी तू येशू वेळोवेळी, डाव तुझा येताच जमविशी तू आपुली खेळी, काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी, भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी, मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चुकवशील तर मिळेल तुझला धाव, चतुर आणि सावध जो तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला। अशी ही क्रिकेट आहे, असं क्रिकेट आहे आणि ते आपण इथे बघतोय। फ्रेंड्स ग्रुपला मनापासून धन्यवाद। आज महाडकरांना सातत्याने क्रिकेटचा मोठा आनंद त्याने 23 वर्षापासून दिलाय। तू ऐकत असता जयघोषांचे नारे, नकोच विसरू कालगतीचे वारे, फटकार अचूक तू चेंडू या काळाचा, आयुष्य असे रे डोंगर जणू धावांचा, चिरंतन राहील तुझी आठवण इथल्या कणाकणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला। मॅच अत्यंत महत्वाची मॅच, तिसरा सामना दक्ष 11 अय्यान बॉयज मानगाव विरुद्ध भैरी जोगेश्वरी शरद मांडे 11 नाडगाव या दोन संघामध्ये रंगलेली ही लढत। हाय स्कोअर मॅच, हाय रन चेस बघायचा आहे। पहिला चेंडू वाईड आहे, 5 षटकांमध्ये पाठलाग करायचा आहे तब्बल 90 89 धावा, 89 रिक्वायर्ड टू विन, 89 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत। क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं की कुठलाही स्कोअर विजयाची गॅरंटी देत नाही किंवा विजयाची गॅरंटी देणारा स्कोअर क्रिकेटमध्ये अजूनपर्यंत तयार झालेला नाहीये। त्यामुळे 89 धावा ज्या बनल्यात त्या मोडणार आहे, जे बनवलं जातं ते मोडलं जातं। वाह, लेंथ बॉल होता, बॅकफूट वरती आला, तिथून छोटीशी आपण म्हणतो ना हाफ हेलिकॉप्टर तिथे खेळला, टेक ऑफ नाही मोठा मिळाला, मात्र एक धाव जरूर मिळेल। धाव फलकावरती 2। संयमी सुरुवात आहे। ज्यावेळेस तुम्हाला 89 धावांचा पाठलाग करायचा, यशस्वी करायचा असेल तर आक्रमणाशिवाय तरुणोपाय नाही। डॉन ब्रॅडमन क्रिकेटचे मोठे खेळाडू होते, त्यांचं एक वाक्य असायचं, अटॅक इज बेस्ट डिफेन्स। यस, आणि हेच आक्रमण, उंच आकाशामध्ये चेंडू लॉंग ऑन खाली पोहोचेल। वाह वाह वाह, सुंदर कॅच, अप्रतिम झेल, पहिला फलंदाज बाद, 0 बाद होईल इथे। मोहसिन नदाफ स्थानिक प्रेशर मोठा असतो, त्यामुळं आणि ज्यावेळेस मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तुम्हाला त्यावेळेस लक्षात घ्यावं लागतं, हा जो पाठलाग असतो ना तो यम सावित्रीचा पाठलाग असतो। सत्यवानाचे प्राण मिळवायचे म्हटल्यानंतर त्याच निष्ठेने, त्या प्रेमानं, त्याच जिद्दीनं, चिकाटीनं सावित्रीनं यमराजांची मनधरणी केली आणि अखेर यमराजा सुद्धा प्रसन्न झाला, तिला सत्यवानाचे प्राण मिळाले। ही कथा आपल्याला माहित आहे। मला वाटतंय मोठ्या धावांचा पाठलाग तसाच असतो,
तुम्हाला त्याच निष्ठेनं, त्याच चिकाटीनं, त्याच जिद्दीनं पुढे जायचं असतं. सरासरीच्या मागे राहिले. एखादं षटक दुष्काळाचं आलं, पुढच्या षटकामध्ये फ्रस्ट्रेशन ठरलेलं आहे. त्यामुळं सरासरी गाठणं महत्वाचं आहे. पहिल्या षटकामध्ये 1 गडी बाद 2. वाह वाह, सुंदर फटका. बाउन्स वरती स्वार झाला, हुक केला चेंडूला, स्क्वेअर लेगला मिळतायत 4. 6. फलंदाजीसाठी चौकाराने खातं खोललं रोशननं. 6 धावा फलकावरती आलेल्या आहेत. 5 षटकामध्ये 89 धावा. जवळपास 18 धावा प्रत्येक षटका पाठीमागे हव्यात. आणि 18 धावा प्रत्येक षटकामागे बनवायच्या म्हटल्यानंतर ओव्हर्स मध्ये 3-4 बाउंड्रीज पाहिजेत. आता बाउंड्रीज म्हणजे षटकार आणि चौकार. फक्त बाउंड्रीज म्हणजे चौकार असं समजू नका, त्यामध्ये षटकार पण आले. 4 चेंडू सीमारेषे बाहेर पाठवायचे एका षटकामध्ये. आणि पहिलं षटक, हो हो हो, टो क्रशिंग यॉर्कर. इथे अंगठ्याचा चुरा करणारा चेंडू होता. काय बॉल होता, परफेक्ट पायावरती. अपील जोरदार आहे आणि तिसऱ्या पंचांकडे निर्णय या ठिकाणी सोपवला जाईल. पंचांच्या निर्णयावरती नाराजी व्यक्त करण्याची काही आवश्यकता नाही कुठल्याच खेळाडूला. तुम्हाला निर्णय नाही आवडला तर तुमचा अधिकार आहे, तो वापरू शकता तुम्ही. DRS कॉलसाठी पंचांना विनंती करा, पंच DRS घेतील आणि तिसरे पंच त्याचा निर्णय करतील. फलंदाज नाबाद आहे. डावी यष्टी मिस करणारा चेंडू आहे. अखिल जोशी सरांचा अत्यंत सुंदर अनुमान. अंपायरिंग हा एक वेगळी गोष्ट असते. सगळ्या नियमांची चांगली माहिती आहे. गेले 33 वर्ष हे आयोजक या स्पर्धेशी जोडलेले आहेत. प्रोफेशनल अंपायर्स आहेत आपल्याकडे, मात्र त्यांना विश्रांती देतो आपण आणि त्यामुळे आयोजकच येतात. प्रवीण सर, अखिल सर इथे आहेत. काल उमेश सरांनी देखील खूप छान अंपायरिंग केली. आयोजकांना देखील एक फ्रेंड्स 11 हा देखील एक चांगला तगडा संघ होता. अनेक खेळाडू या संघातून पुढे आलेले आहेत. त्यामुळं या सगळ्या आयोजकांबद्दल एक आदर आहे सगळ्यांना. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू आहे. इथे वाईडची घोषणा. 1 धाव जरूर प्राप्त होईल. गोलंदाज आपण बघणार आहोत मयूर वाघमारे. आयकॉन आहे मयूर वाघमारे. मॅन ऑफ द सिरीजच्या 4 व्हीलर गाडीचा तो मागच्याच महिन्यामध्ये मानकरी ठरलेला आहे. अनेक बाईक्स त्याच्या नावावरती आहेत. याबरोबर स्लोवर वन फलंदाजाला बुचकळ्यात टाकणारा हा चेंडू. वेगवेगळे अक्षर तो बाहेर काढतो आणि ठेवणीतले अक्षर असतात. त्या अक्षरांसमोर फलंदाज हतबल होतात, गलित गात्र होतात, निष्प्रभ होतात आणि अशा चेंडूंना सामोरं जाणं हे कधी कठीण असतं. पहिलं षटक अप्रतिम आलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये 1 गडी बाद. एक गडी बाद 8 धावा. पहिलं षटक या ठिकाणी पूर्ण होतोय. दुसऱ्या षटकाची सुरुवात आहे. 18 धावांची चर्चा आपण करत होतो पहिले प्रत्येक षटका पाठीमागं आणि तिथे 8 धावा आल्यात पहिल्या षटकामध्ये. आणि आता तो जो भार आहे उरलेल्या 10 षटकांचा, 10 चेंडू 10 धावांचा जो भार आहे तो पुढच्या 4 षटकांवरती पडणार आहे. आणि विभागणी केली तर आता 20च्या पुढे जाईल आस्किंग रन रेट. 89 धावांची गरज होते. 81 धावा. 4 षटकांमध्ये 81 धावांची आवश्यकता आहे. 20.25 ची सरासरी, मोठी सरासरी आहे. पाहायचं इथे दक्ष 11 अय्यान बॉईज मानगाव. फलंदाजी करताना नवीन खेळाडू गोलंदाज असणारे सूरज पाटील आयकॉन. मयूर वाघमारे, सूरज पाटील या 2 आयकॉनला घेऊन आपण आलेलो आहे. सूरज पाटीलच्याच फलंदाजी आपण पाहिली. या स्पर्धेचा वैयक्तिक सर्वाधिक स्कोअर त्याच्या नावावरती आहे. एक रेकॉर्ड, एक नवा कीर्तिमान त्याने मैदानामध्ये स्थापित केलेला आहे. 76 धावा.
लेंथ बॉल होता, अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न जरूर, मात्र एक धाव इथे प्राप्त होणार आहे. टेनिस क्रिकेटमध्ये हा फटका ताकद लावून खेळला जातो अक्रॉस द बॅट. लेदर क्रिकेटमध्ये आपण पाहतो ज्यावेळेस तो चेंडू, तो जो फटका खेळेल ना, लक्ष्मणने खेळला असेल, व्हीएस लक्ष्मणनं, तर अगदी चेंडूला गुदगुल्या होतात असं द्वारकानाथ संजयगिरी सर म्हणायचे. वाईट चेंडू आहे, एका अतिरिक्त धावेनं धावफलकावरती आकार मिळालेला आहे. लक्ष्मणची फलंदाजी बघणं, हा देखील त्याचा कव्हर ड्राईव्ह, त्याचा फ्लिक, हे अक्षरशः वेडावून टाकणारे फटके होते. असे काही खेळाडू असतात, त्यांना निसर्गदत्त देणगी असते. यस, लेंथ बॉल होता, इथे पुन्हा एकदा खोदून काढावा लागला चेंडूला. एक धाव प्राप्त होणार आहे, धावफलक पुढे पोहोचेल तो 11 धावा फलकावरती. दुसरं षटक सुरू असताना सूरज पाटील आज पाटील की गाजवली या मैदानामध्ये. 76 धावांची खेळी आणि पुन्हा गोलंदाजी. वाह, चांगला टप्पा आहे इथे. थोडासा उजव्या बाहेर चेंडू टाकला होता, आपण म्हणतो 6व्या 7व्या स्टंप वरती चेंडू टाकायचा प्रयत्न केलेला आहे. आणि टिपिकल टेनिस बॉल असेल किंवा T20 क्रिकेट असेल, इथे गोलंदाज कधीच विकेट टू विकेट नाही टाकणार. वाह, सुंदर चेंडू इथे, लेंथ बॉल आणि प्रभावी उजव्या बाहेर निर्धाव. अजून एक डॉट बॉल. दुसऱ्या षटकामध्ये सूरज गोलंदाजीमध्ये देखील प्रभावी. नेहमीच प्रतिभावान खेळाडू आहे, त्या खेळाडूंनी स्वतःला सिद्ध केलेलं आहे आणि सातत्यपूर्ण कामगिरी करतात, म्हणून आज आयकॉन म्हणून ते इथे आहेत. लेंथ बॉल उजव्या बाहेर, पुन्हा एकदा इथे निर्धाव. लागोपाठचा तिसरा चेंडू. फलंदाजाला सतत तो फिरवत ठेवलेला आहे, त्याच्या माइंडसेटशी खेळतोय. लेंथ टाकले त्यांनी, पण तुम्ही बघा लाईन सेम आहे, लेंथ सेम आहे, लाईन बदल आहे. कधी एस्ट्यांच्या जवळ टाकतो, कधी लांब टाकतो. इथे पा एकदम खोचला होता बुंद्यामध्ये आणि तिथून एक धाव घेतलेली आहे. धाव फलक 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा. एक फलंदाज बाद झालेला आहे, मात्र 12 धावा फलकावरती आहेत. आणि जी सरासरीची आपण चर्चा करत होतो, 21 धावांची सरासरी होती, आता ती अजून वाढणार आहे. म्हणजे प्रत्येक षटक संपल्यानंतरची जी सरासरी वाढते आणि खूप मोठी वाढते. 5 षटकांमध्ये 18 धावांची सरासरी आवश्यक होती, त्यानंतर 4 षटकांमध्ये ती 21 वरती गेली, लिटरली 21च्या जवळपास गेली. त्याच्यानंतर आता 3 षटकं राहिलेली आहेत आणि 12 धावा केवळ फलकावरती आहेत. अजून 77 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 77 धावा. 25 पेक्षाही पुढे आता सरासरी हवी. 26 जवळपास 26 धावांची सरासरी आहे. 25.66. प्रत्येक चेंडू चौकार खेळायचा आहे, तरी सुद्धा विजय दृष्टिक्षेपात नाहीये. मध्ये षटकार पण पाहिजेत. पण एक आहे, मी अगदी 5-6 वर्षांपूर्वीच अशी मनीषा व्यक्त केली होती की मला एक अशी मॅच बघायची की ज्या मॅच मध्ये 5 षटकांची मॅच आहे, तर सगळे चौकार किंवा षटकार बघायला मिळतील. 30 बॉल. अजून ती माझी अपेक्षा, इच्छा पूर्ण झालेली नाहीये. या सामन्यामध्ये तसं काही घडत असेल तर जरूर विजयासाठी संधी असू शकते इथे. 11 दक्ष 11 अय्यान बॉईज मानगावला. इथे बघा रेफरल कॉल आहे, बॅटर साइड. यस, फलंदाजांचा रेफरल कॉल आहे आणि उजव्या बराचसा बाहेर चेंडू आहे. इथे पाहायचंय बॅट्समॅन रीच टू दी बॉल. हा नियम आल्यानंतर वाईड देणं हे कॉम्प्लिकेटेड झालेलं आहे. BCCI ने त्यासाठी WPL असेल किंवा IPL असेल, वाईड साठी सुद्धा DRS अलाव केलेले आहेत. पण BCCI ने वाईड चेंडू आहे. यस, रेफरल सक्सेसफुल. धावफलक 1 ने पुढे पोहोचणार आहे. BCCI न रेफरल आणण्या अगोदर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये वाईड साठी रेफरल नेहमीच मागितले जातात. बाहेरची कड, फलंदाज बाद. धक्का दुसरा. इथे यश मिळेल गोलंदाज तेजस शिर्केला. फलकावरती धावा 13.
छोटे फॅन्स इथे येत आहेत आणि सेल्फी काढून जात आहेत. प्रेक्षकांनी मैदानामध्ये येणं, खेळाडूंना स्पर्श करणं, त्यांच्याबरोबर सेल्फी काढणं हे काही नवीन नाहीये. 1960 साली अशी घटना घडली होती. अब्बास अली बेग फलंदाजी करत होते. चंदू बोर्डे सरांनी सांगितलेला किस्सा आहे हा. आणि त्यांनी शतक ठोकलं. एक तरुणी आली आणि छानपैकी त्यांचं चुंबन घेतलं आणि गेली निघून. पुढे काय झालं हे माहिती आहे, बऱ्याच लोकांना माहिती ही घटना. पण पुढची घटना शक्यतो कोणाला माहीत नसेल. तर पुढे काय घडलं ते मी सांगणार आहे. दरम्यान मैदानामध्ये आपण बघतोय इथे निर्धाव चेंडू आलेला आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 13 आहेत. चंदू बोर्डे म्हणतात की अब्बास अली बेग आणि मी एकाच रूम मध्ये होतो. आम्ही दोघं रूम मध्ये होतो. मी बाहेर होतो. अब्बास शॉवर घ्यायला गेला होता. अचानक दारावरती टकटक टकटक झालं. वाह, सुंदर चेंडू. परत एकदा निर्धाव. कमालीची गोलंदाजी इथे. गोलंदाज आहे तेजस. तेजस तेजपुंज तेजस बघायला मिळतो या मॅच मध्ये. तेजस तेजपुंज शिर्के असं म्हणावं लागेल इथे तेजसला. 2 चेंडू लागोपाठचे निर्धाव आले. त्या अगोदर त्याने विकेट काढलेली आहे. धाव 1 आलेली या षटकामध्ये. जो वाईड आलेला आहे रेफरल सक्सेसफुल होता तो. डाव्या हाताचा गोलंदाज. उंच फटका. तेजसच जाईल खाली चेंडूच्या आणि झेल बाद. तिसरा धक्का इथे विजयाच्या दिशेनं पाऊल टाकलेलं आहे या मॅच मध्ये. भैरी जोगेश्वरी शरद मांडे 11 नडगाव संघानं नवे तर विजयाचा पांचजन्य शंख त्यांनी फुंकलेला आहे. केवळ 1 धाव आलेली आहे. 4 चेंडू संपलेले आहेत. 2 चेंडू इथे शिल्लक आहे. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धावफलक दाखवतोय मात्र 13. विजय आता खूप लांब आहे. हाकेच्या अंतरावरती नाहीये, दृष्टिक्षेपात सुद्धा नाहीये. खूप लांब आहे, खूप लांब आहे आणि तिथून खेचून काढणं हे खूप कठीण ठरणार आहे. डाव्या हाताने ओर्ध विकेट. हवेमध्ये चेंडू. तेजसला दुसरं यश मिळणार होतं मात्र तिसरं यश त्याच्या पुढ्यात होतं की जेल सुटलेला आहे. कमालीचा गोलंदाज तेजस. मयूर वाघमारेनं अक्षरशः कोंडी केली पहिल्या षटकामध्ये. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं दुसरं षटक टाकणारा सूरज पाटील तो देखील तळपला आणि आता तेजपुंज तेजस त्याचंही तेज या मैदानामध्ये विलसत आहे. षटक तिसरं सुरूच आहे. धावफलक मात्र 14 धावा. पुन्हा एकदा DRS कॉल येतोय. बॅटर साइड वाईड साठी कदाचित DRS असावा. आणि मी खरं तर आमच्या अंपायरिंग काउन्सिलचं मनापासून कौतुक करेल. विशेषतः DRS ज्यावेळेस येतो ना तर किती लवकर म्हणजे 1 मिनिटाच्या आत पंचांना निर्णय मिळालेला असतो. अनेक स्पर्धांमध्ये मी बघतो की 1.5 मिनिटं 2 मिनिटं लागतात. काय फेअर डिलिव्हरी. रेफरल अनसक्सेसफुल. मगाशी सक्सेसफुल ठरला, आता अनसक्सेसफुल आहे. आणि याच बरोबर ह्या षटकाची देखील सांगता होणार आहे. 3 षटकांचा खेळ संपला. फलकावरती धावा 14 तर विजयासाठी अजून धावा हव्यात 75. 12 चेंडू 75 धावा. आता प्रत्येक बॉलवरती षटकार मारल्यानंतरही हा सामना जिंकणं अवघड होणार आहे. तिरुपती सावर्डे विरुद्ध जुई वॉरियर्स जुई या 2 संघामध्ये मॅच होते. मला वाटतं टॉस झालेला आहे. टॉस जिंकलेल्या संघ नायकाने अजून निर्णय दिलेला नाहीये. जुई वॉरियर्स आपला निर्णय ताबडतोब आमच्यापर्यंत पोहोचवा. दुसरा डाव सुरू आहे. फक्त 12 चेंडू राहिलेत आणि त्यामुळे तुमचा निर्णय लवकर येऊ द्यात. पुढच्या संघाला देखील त्यांचे योजना त्यांचे आडाखे आखायचे असतात. त्यांचे प्लॅन्स बनवायचे असतात. त्यांनाही संधी द्या.
हवेमध्ये चेंडू जरूर आणि तिथे फलंदाज क्षेत्ररक्षक खाली आहे, फलंदाज बाद आहे. मोठा धक्का बसेल. लहान मुलांमध्ये सुद्धा मोठी क्रेज आहे. सूरज पाटील बरोबर सेल्फी त्यांना घ्यायची. मैदानामध्ये सेल्फी एवढ्या घेतल्या जातात तर मैदानाच्या बाहेर काय परिस्थिती असेल. नेहमी गराड असतो या खेळाडूंना. खर तर टेनिस क्रिकेट खेळणारे खेळाडू कोणी गर्भश्रीमंत नाही, कोणी मोठा श्रीमंत नाही. गरीब घरातून आलेले खेळाडू, माळ रानावरती उमललेली फुलं आहेत. मात्र आज दिवाणखान्यामध्ये फ्लॉवर पॉट मध्ये दिवाणखान्याची शोभा वाढवत आहेत. टेनिस क्रिकेटचे सगळे खेळाडू असतील. खर तर गरिबांचा खेळ म्हणून म्हटला जाईल. मात्र या खेळाने एवढी श्रीमंती दिलेली आहे. खर तर खेळाची श्रीमंती त्यांच्याकडे आहेच आहे. अलीकडं ग्लॅमर सुद्धा मिळते, मायाजाल सुद्धा या खेळाडूंच्या समोर तयार होतंय. ही एक चांगली गोष्ट आहे. खरं तर या मायाजालापासून लांब राहत आपला खेळ टिकवणं हे मात्र खेळाडूंसाठी गरजेचं आहे. फुलटॉस चेंडू होता अक्रॉस द बॅट, मिड विकेटला क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. एक धाव इथून येणार आहे आणि धावफलकावरती धावा असतील त्या 16 धावा. एका धावेसाठी मोठा संघर्ष करावा लागलाय, मोठा घाम गाळावा लागलेला आहे. खरं तर प्रचंड दमट हवामान आहे. कोकणातल्या हवामानाचा आम्हा पुणेकरांना अजिबात अनुभव नसतो. यस 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 उंच टोले जंग फटका, एक षटकार निश्चित आलेला आहे. प्रत्युत्तर देताना पहिल्यांदा इथे आम्हाला बघायला मिळतोय दक्ष 11 अय्यान बॉईज मानगाव. 6 धावांबरोबर धावफलक पुढे पोहोचतोय 22 वरती. चौथ्या षटकामध्ये आज स्ट्राइक एंड वरती भरत. भरत धाकवड. भरत मानगाव संघाला आणील का सामन्यात परत. चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि धावफलक अजूनही कोमेजलेलाच आहे. 22 धावा फलकावरती आहे. थोडीशी ऊर्जा, थोडीशी चेतना, थोडीशी ओहो हो वॉट अ बॉल. सुंदर चेंडू. मात्र तिकडे बघा 4 धावा आहेत आणि यस बॅटकट. बॅटला स्पर्श करत चेंडू जातोय सीमारेषेकडे. 4 धावा मिळतील आणि चौकारा बरोबर धावफलक 26 वरती पोहोचेल. 4 षटकांचा खेळ याबरोबर संपलेला आहे. शेवटचं षटक इथे शिल्लक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये धावा आता हव्या असतील, भरपूर हव्या आहेत. त्याची चर्चा आपण करूया. मगाशी तुम्हाला एक मी किस्सा सांगत होतो, तो अर्धवट राहिलेला आहे, तो देखील आपण पूर्ण करू. चंदू बोर्डे सर असं म्हणतायत की अब्बास अली बेग शॉवर घेत होते आणि आमच्या दारावरती टकटक झालं. मी बघितलं खोलून बघितलं तर 4 मुली दरवाजावरती उभ्या होत्या. जुई वॉरियर्स जुई संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. तिरुपती सावर्डे संघाला त्यांनी फलंदाजीसाठी मैदानामध्ये निमंत्रण दिलेलं आहे. यानंतरचा सामना असा होणार आहे आणि त्या मुली आल्या आतमध्ये आणि मला विचारत होत्या, असं चंदू बोर्डे सर म्हणतायत, ओ अब्बास अली बेग वहा किधर आहे. तर तो आपला शॉवर घेऊन टॉवेलनं केस पुसत बाहेर येत होता आणि त्यांनी टाकला गराडा. पुन्हा जे मैदानामध्ये घडलं ते परत एकदा आमच्या रूम मध्ये घडलं. पुढची मॅच आमची तामिळनाडूला होती. आम्ही गेलो होतो आणि त्या मॅच मध्ये
चंदू बोर्डे सर म्हणतायत की मी शतक ठोकलं आणि मी असं स्टेडियम वरती बघत होतो कुणी येतंय का, तर बघितलं तर एक साऊथ इंडियन म्हणजे लुंगी घातलेला एकदम असा ताडमाड उंचीचा धिप्पाड देयष्टीचा काळा कभिन्न असा गृहस्थ मैदानामध्ये येताना मी बघितला आणि ते म्हणतात माझ्या छातीमध्ये एकदम धस्स झालं. तर अशा काही गोष्टी घडतात क्रिकेटमध्ये. इथे सुद्धा खेळाडूंना भरपूर प्रेम मिळतंय, प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय, विशेषतः लहान प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय. वाईट चेंडू आहे, एक अतिरिक्त धावफलकावरती येते, धावफलक पुढे पोहोचणार आहे. 27 धावा. एक एक धाव इथे महत्वाची आहे का हा प्रश्न जरूर निर्माण होऊ शकतो. विजयासाठी अगदी मजबूत स्थितीमध्ये मजबूत पकड आहे, ही घोरपडीची पकड आहे या सामन्यावरती. पुन्हा चांगला चेंडू इथे घोरपडीला 12 हत्तीचं बळ असं आहे असं म्हणतात. तानाजी मालुसरेने देखील घोरपडीचा वापर करत कोंढाण्यावरती केलेली स्वारी इतिहासामध्ये आपण अभ्यासलेली आहे. घोरपडीला बांधून दोर पहाड दुर्गट चढलेले, तुटून पडता मस्तक खाली धुंद दडाने लढलेले. समरभूमीचे समधी मालक शतयुद्धाचे मानकरी, रणफंदीची जातामुची कोण आम्हा भयभीत करी. पराभव समोर दिसत असताना देखील लढण्याची या मातीची परंपरा आहे. इतिहासामध्ये डोकावून बघितलं तर अशा अनेक गोष्टी आपल्या समोर येतील. दिलेर खानाची स्वारी पुरंदरवरती झालेली असताना काळ बुरुज पडला होता, सफेद बुरुज पडला होता, दारुगोळ्याचा विस्फोट झाला होता, 101 मावळे आकाशात उडाले होते. किल्ला पडणार हे निश्चित होतं, पण तरी देखील तिथे उभा राहिला मुरारबाजी. तटावरून उडी फेकत तो बाहेर पडला. समशेर इतकी चालवली त्याने, गनिमांचा असा 500 गनिमांचा त्याने खात्मा केला. चकित झाला दिलेर खान. आवाहन केलं, माझ्या सैन्यात सेनापती करतो, तुझा कौल तो काय. इथे उंच आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक खाली आहे, झेल सुटणार आहे. पराभव समोर आहे, समोर दिसतोय पराभव आहे, पण तरी देखील लढवय्या योद्धा कधीच हार मानत नाही. शेवटच्या श्वासापर्यंत तो लढत राहतो. इथे सुद्धा लढाई अशीच सुरू राहणार आहे. भैरी जोगेश्वरी शरद मांडे 11 नडगाव विरुद्ध दक्ष 11 अय्यान बॉईज मानगाव. शेवटचे काही चेंडू या सामन्यातले शिल्लक आहेत. आणि पुन्हा एकदा एक चांगला फटका येईल, मात्र फाईन लेगला क्षेत्ररक्षक समोर आहे. धाव घेण्याचा कुठलाही इरादा दिसत नाहीये. आणि या सामन्यामध्ये हळूहळू हळूहळू विजयाच्या दिशेने जात आहेत. खर तर क्रिकेट आहे खेळ, त्यामुळं जरी समोर काय घडणार आहे आपल्याला दिसत असलं तरी कॉमेंटेटर्सला ते बोलता येत नाही. कालच आपण सुरेश रैनांची कॉमेंट्री ऐकलेली आहे. 18 बॉल 25 होत्या. ते म्हणतायत की मॅच जिंकलेली आहे. नंतर 2 विकेट पडल्या, मग म्हणतायत सामना टाय होईल. तर इथे सामना जिंकलेला आहे. अभिनंदन करू आपण भैरी जोगेश्वरी शरद मांडे 11 नडगाव संघाचं. तर चांगला प्रतिकार केला दक्ष अय्यान बॉईज मानगाव संघाचं देखील मनापासून धन्यवाद. त्यांचंही मनपूर्वक आभार फ्रेंड्स ग्रुप महाडच्या वतीनं. तर चला आता जुई वॉरियर्स क्षेत्ररक्षणासाठी लगेच या. तिरुपती सावर्डे फलंदाजीसाठी तयार राहा. हॅलो, अकबरी ट्रॅव्हल्स वाळवटी, नितीन कोरपे मित्रमंडळ वहूर आणि भैरी जोगेश्वरी शरद मांडे 11 नडगाव तिन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे